संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 15 जुलै रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होत असून लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सातारा जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज झालेले आहे। पालखी मार्गावरील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे। याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 97 हिस्ट्री शीटर आणि सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली असून त्यापैकी 25 जणांचे तडीपार आदेश तत्काळ काढण्यात आलेले आहेत। उर्वरित आदेश 15 जुलैपूर्वी जारी करण्यात येणार असल्याची माहिती फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिली। 15 ते 18 जुलै दरम्यान सर्व समाजकंटकांना जिल्ह्याबाहेर ठेवण्यात येणार असून पालखी सोहळा शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडावा यासाठी सातारा पोलीस दल पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। माऊलीच्या पालखीचं सातारा जिल्ह्यामध्ये 15 तारखेला आगमन होऊन 15, 16, 17, 18 तारखेला नंतर राहून 19 तारखेला माऊली या सोलापूर जिल्ह्यामध्ये जात आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये माऊलीची पालखी पूर्णपणे निर्विघ्न व्हावी, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, कुठल्याही वारकऱ्यांना कसलाही त्रास होऊ नये याकरता माननीय IG सर श्री रंजन कुमार शर्मा सर, माननीय SP निखिल पिंगळे सर, माननीय ॲडिशनल SP वैशाल कुडकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार आम्ही फलटण विभागातून एकूण 97 जे समाजकंटक आहेत, चोऱ्या करणारे आहेत किंवा अशा प्रकारचे गुन्हे आहेत ज्यांच्यावर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत असे आम्ही तडीपार करत आहोत। यापैकी 25 जणांचे आदेश आज रोजी 13 तारखेलाच आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्यानंतरचे बाकीचे आदेश आज संध्याकाळपर्यंत आम्हाला प्राप्त होतील व आम्ही हे सर्व 15, 16, 17, 18, 19 या 5 दिवसाकरता हे सर्व समाजकंटक हे आम्ही सातारा जिल्ह्यातून तडीपार करत आहोत की जेणेकरून माऊलीची पालखी पूर्णपणे निर्विघ्न व्हावी, वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा कसलाही त्रास होऊ नये, चोऱ्या माऱ्या छेडखाने वगैरे कुठल्याही गोष्टी होऊ नयेत याकरता आम्ही सातारा पोलीस सज्ज आहोत। अशा प्रकारच्या कडक कारवाई करत आहोत। धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।